एक आहे 4 minus 2, 4 minus 2 to 3 to 3. आता इथं b आहे 12 स्टुडंट्स. b काय रे? minus 1 1 4 1 आणि परत 2 minus 1 आहे की नाही? 2 minus 1 झालेलं आहे. आता एक काम करा तुम्ही आता काय करणार स्टुडंट्स? चला त्या अनुप्रमाणे हा रोल आहे आपला. पहिले प्रथम a plus b काढा, b plus c काढा. पहिले काय काढा रे? पहिले काय काढा? b plus c काढा. याचा अर्थ तुम्हाला हे दाखवायचं आहे. पहिले मग हे बरोबर ते दाखवायचे तुम्हाला. ओके, तर मी आता काय करतो, पहिलं b plus c काढून घेतो. म्हणजे b आणि c ची ऍडिशन करून घ्या. b आहे -1 1 3 आणि हे -2 आहे. -1 असं आहे. तर या दोघांची पण ऍडिशन करायची आहे. काय झालं इथं? -1 4 आहे. इथं काय झालं रे? 1 + 1 आहे. इथं किती रे? 3 + 2 आहे. इथं किती रे? -2 -1 आहे. आता इथे पहा काय होतं इथं. -1 + 4 म्हणजे किती झालं रे? 3 झालं. 1 + 1 म्हणजे किती झालं? 2 झालं. 3 + म्हणजे 5 झालं. इथे किती रे? -3 झालं. अशा पद्धतीने आपण काय काढलं स्टुडंट्स? काय काढलं? b plus c काढलं. आता काय काढा रे? a in bracket किती आहे? b plus c झालं. a पहा किती आहे रे? 4 -2 2 आणि 3 असं आहे a. आणि b plus c किती बघा? 3 to 5 -3 आहे. आता याचं तुम्हाला काय करायचं आहे स्टुडंट्स? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन कसं करतो? रो टू कॉलम करतो. या रोनी ह्या कॉलमला गुणायचं आहे. 4 × 3 झालं 12 -2 × 5 किती झालं? -10. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला टर्म प्राप्त झाला. पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला 4 × 2 काय झालं रे? 8 झालं. -2 × -3 + 6 झालं. ओके, चला दुसऱ्या रोनी पहिल्या कॉलमला 2 × 3 6 झालं. 3 × 5 किती झालं? 15. त्याच्यानंतर काय झालं स्टुडंट्स? 2 × 2 काय झालं रे? 4. 3 × -3 काय झालं? 9 झालं. तर मग आता आपल्याला काय करता येईल स्टुडंट्स? काय करता येईल रे? 12 मधून 10 गेले, किती राहिले रे? 2 राहिले. 8 + 6 किती झालं? 14 झालं. 6 + 15 21. 4 - 9 किती रे? -5 not 5 -5. तर हे तुमचं एक बाजू झाले का? त्याला काय म्हणा? इक्वेशन 1 म्हणा. आपण कोणती बाजू काढतोय? आपण पहिले कोणती बाजू काढली रे? कोणती बाजू काढली? L बाजू काढली. आता राईट हँड साइड काढायची. ते काढण्यासाठी काय करा? पहिलं AB घ्या. AB पहिलं AB चा गुणाकार करा. A म्हणजे 4 -2 आणि हे 2 3 ही A ची व्हॅल्यू झाली. B चे किती रे? -1 1 3 आणि किती रे? -2 आहे. एक काम करा आता 4 ने ह्याला मल्टिप्लाय करा. 4 × -1 काय झालं रे? -4. -2 × 3 काय झालं रे? -6 झालं. ठीक आहे, बरोबर आहे. हे रो टू कॉलम, हे रो टू कॉलम 4 × 1 4 -2 × -2 काय झालं रे? +4 झालं ना. 2 × -1 किती बाबा? -2. 3 × 3 काय झालं? 9. 2 × 1 2 3 × 6 हे झालं नाही का? अशा पद्धतीने स्टुडंट्स काय झालं पहा.
1 2 3 into -1 -3 झालं. This is equal to किती आहे बाबा 16 मधून 4 गेले 12 4 plus 6 so 4 plus 2 6 8 plus 6 14 2 minus 3 minus 1 आता काय करा r याच्या s ab plus ac what is ab minus 10 8 7 minus 4 plus ac किती आहे 12 6 14 minus 1 असं आहे ते. This is equal to आता इथं बघा पोरांनो ऍडिशन करा दोघांचं minus 10 plus 12 8 plus 6 7 plus 14 minus 4 minus 1 is equal to 12 मधून 10 गेले 2 राहिले 8 plus 6 किती झालं 14 किती झालं 21 minus 5 त्याला काय म्हणा इक्वेशन 2 म्हणा. इक्वेशन 1 मध्ये किती आहे 2 14 21 minus 5
किती झालं रे 13 झालं 4 + 9 किती झालं हे 13 याला काय म्हणा इक्वेशन 1 असं म्हणा हे तुम्ही काय करायला पोरांनो a इन ब्रॅकेट b + c काढलेलं आहे आता ab + ac तुम्हाला काढायचं आहे ab + ac काढायचं आहे चला आता आपण पहिले काय करूया ab काढूया ab इक्वल टू a घ्या 1 - 1 3 2 3 2 हे झालं a आता b घ्या 1 0 -2 3 आणि 4 3 असं झालं ते नाही का आता परत बघा ab आहे इथं आता काय होतं बघा रे मल्टिप्लाय करा किती आलं रे 1 आलं -1 मी -2 ला +2 आला 3 * 4 म्हणजे किती आलं रे हे 12 आला ठीक आहे त्यानंतर पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला 1 * 0 0 -1 * 3 -3 3 * 3 किती आहे 9 आहे नाही का त्यानंतर 2 * 1 हे 2 झाला 3 * -2 -6 झाला 3 * 4 म्हणजे किती झाला 8 झाला नाही का 2 * 0 0 झाला 3 * 3 हे 9 झाला 2 * 3 किती झाला रे 6 झाला नाही का हे अशा पद्धतीने पहा पोरांनो इथं काय झालं आता इथं काय झालं हे 12 + 2 किती झाला रे 14 12 + 2 किती झाला 14 14 + 1 किती झाला 15 9 मधून 3 गेले किती राहिले रे 6 राहिले हे 8 मधून किती गेले रे हे 6 गेले 2 राहिले 2 आणि हे 2 किती झाले रे हे 4 झाले 9 + 6 परत 15 आलं नाही का तर याचं नाव काय पोरांनो याचं नाव आहे AB याचं नाव काय आहे AB आता काय काढा AC काढा आता AC काढा पोरांनो E या पहिलं किती रे 1 - 1 3 आहे हे 2 3 आहे 2 आहे आता इथं काय घ्यायचं रे 1 0 -2 3 घ्यायचं AC घ्यायचं आपल्याला ना सॉरी AC घ्यायचं AC 1 2 1 2 -2 0 4 -3 घ्यायचं चला रो टू कॉलम कसं करायचं रो टू कॉलम रोनी कॉलमला मल्टिप्लाय करायचं पहा हे रो आहे आणि कॉलम आहे 1 * 1 1 झाला परत -1 * -2 म्हणजे +2 झाला 3 * 4 म्हणजे काय झालं रे हे 12 झालं पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला टर्म भेटला पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला 1 * 2 2 -1 * 0 0 3 * -3 -9 पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला दुसरा टर्म भेटला दुसऱ्या रोनी पहिल्या कॉलमला 2 * 1 2 3 * -2 6 2 * 4 8 पहिल्या दुसऱ्या रोनी पहिल्या कॉलमला दुसऱ्या रोनी दुसऱ्या कॉलमला 2 * 2 4 3 * 0 0 2 * -3 झाला रे हे 6 झाला तर अशा पद्धतीने पहा स्टुडंट्स झाले आता 12 + 2 इथं परत 15 झालं 9 मधून 2 गेले किती राहिले रे हे -7 8 मधून 6 गेले 2 राहते 2 आणि हे 2 किती झाले रे 4 होते 4 मधून -6 गेले तर किती राहते -2 राहते ओके तर आपण AB पण काढला AC पण काढला आता काय घ्या स्टुडंट्स RHS घ्या RHS इक्वल टू काय स्टुडंट्स AB + AC आहे AB ची किंमत काढली आपण किती रे आपण इथं बघा किती आहे रे 15 6 आलं इथे किती आहे रे 4 15 आहे नाही का चला प्लस आता AC काढा
हे 15 मायनस 7 आहे, 15 आणि मायनस 7 आहे, 4 आहे पहा इथं मायनस किती इथं धरून 2 आहे. चला फटाफट त्यांची ऍडिशन करा रे. काय झाली हे 15 आणि हे 15 प्लस 15 प्लस 15 किती झालं हे 30 झालं. 6 मधून हे 7 गेले किती झालं रे मायनस 4 प्लस 4 किती झालं रे 8 झालं. 15 मायनस 2 किती झालं हे 13. याचं नाव काय पोरांनो, ह्याचं इक्वेशन 2 द्या तुम्ही याला. त्याला काय म्हणा आरएचएस म्हणा. तर पहा इक्वेशन 1 मध्ये काय 30 मायनस 1 30 मायनस 1 8 39 इकडे म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इकडे 1 and 2 we get काय रे LHS is equal to काय रे RHS. LHS काय in bracket B plus C is equal to AB plus AC. हे काय झालं पोरांनो प्रूव्ह झालेलं आहे. सर्वांना समजलं? एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. चला लिहा पटपट लिहून टाकू. काय सांगितलं स्टुडंट्स AB minus 2y याची लिहूया. काय लिहायचं बघा, तर पहिलं AB लिहायचं. AB मायनस किती आहे रे 2i. ओके इथं लिहितो मी AB minus 2y याची तुम्हाला किंमत काढायची आहे. याची किंमत किती आहे ते तुम्हाला काढायची आहे. तर पहिलं तुम्हाला A आणि B ची गरज आहे. मग AB काढतो मी. काय काढतो पहिलं AB काढतो. A किती पहा 1 minus 2 आहे, 5 6 आहे. त्यानंतर B बघा रे 3 minus 1 3 7 आहे. दिस इज इक्वल टू आता काय करा रो टू कॉलम ह्या रोनी ह्या कॉलमला 1 into 3 काय झालं रे 3 झालं minus 2 into 3 किती झालं रे 6 minus 6 झालं. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुणलेले आहे आपण पहिल्या minus 1 into minus 1 किती झालं रे minus 1 झालं. minus 2 into 7 किती झालं रे minus 14. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला टर्म, पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला दुसरा टर्म. आता दुसऱ्या रोनी पहिल्या कॉलमला 5 into 3 किती झालं रे 15. 6 into 3 काय झालं रे 18. ओके त्यानंतर 5 into 1 किती झालं रे -5. 6 into 7 किती झालं 42. 42 7 6 42. आता पुढे पहा 6 मधून 3 गेले बाबा -3 -14 -1 -15. If the signs are same, you do the addition and keep sign as it is. असा रूल आहे. 15 plus 18 किती झालं रे 8 plus 13 ला 3 चला 1 1 आणि 2 आणि 3 किती झालं रे 33 झालं पहा. 42 मधून किती गेले -5 गेले 42 मधून किती उरले स्टुडंट 37 किती उरले 37 बरोबर ना. बर हे तुमचं काय झालं व्हॉट इज दिस दिस इज AB. तुम्हाला ते करायचं पहा AB minus 2i AB हे घ्यायचं. काय घ्यायचं रे हे -3 -15 33 37 -2 in bracket I 1 0 0 1 मायनस काय आहे 15 आहे. करेक्ट. चला आता ह्या दोन नी गुणाकार करा. किती झालं रे -3 -15 काय आहे 33 हे 37. आता ह्या दोन याला मल्टिप्लाय करा. हे 2 हे 0 हे 0 हे 2. ओके आता बघा स्टुडंट्स बघा आता काय केलं पाहिजे ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट केलं पाहिजे. चला -3 -2 ठीक आहे -15 आणि हे -0
बी घ्या 1 2 आता काय करा स्टुडंट्स रो टू कॉलम ह्या रोनी ह्या कॉलमला 4 into 1 4 3 into -1 -3 2 into 1 हे 2 झालं पहा ओके ह्या रोनी ह्या कॉलमला पहिला टर्म आला ह्या रोनी ह्या कॉलमला 4 into 2 किती झालं रे 8 3 into 0 0 2 into -2 किती झालं रे हे 4 आहे नाही पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुणलेला आहे पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला गुणलेला आहे चला आता दुसऱ्या रोनी पहिल्याला -1 into 1 -1 2 into -2 -2 0 into 1 0 0 ठीक आहे -1 into 2 -2 2 into 0 0 0 into -2 0 ओके पुढे पहा आता काय होतं 4 मधून किती गेले रे 3 गेले 1 राहतं 1 आणि 2 म्हणजे किती झालं रे हे 3 झालं 8 मधून 4 गेले 4 राहते -1 -2 म्हणजे -3 -2 प्लस 0 म्हणजे -2 हा काय झाला रे AB आला आता याचं काय करा पोरींनो डिटर्मिनंट काढा डिटर्मिनंट काढण्यासाठी काय केलं पाहिजे याचे कान कापले पाहिजे पहा किती येतो हे 3 4 -3 -2 ओके तर डिटर्मिनंट ऑफ AB इज इक्वल टू पहा या दोघांचा गुणाकार मायनस या दोघांचा गुणाकार 3 into -2 3 into -2 मायनस या दोघांचा गुणाकार -3 into 4 चला 3 into -2 म्हणजे -6 झालं आणि हे मायनस मायनस प्लस 3 चौक 12 12 तून हे 6 गेले तर 6 राहते डिटर्मिनंट AB किती आला 6 आला तर AB डिटर्मिनंट ऑफ AB नॉट इक्वल टू किती आला रे 0 आला जेव्हा AB 0 नसतो तर तेव्हा तो सिंग्युलर नसतो तर कसा असतो नॉन सिंग्युलर आहे therefore AB is non singular मॅट्रिक्स आहे पोरांमध्ये AB कशी आली नॉन नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आली पूर्ण समजलं का तर लिहा A plus I पाठी A और A आहेच की ऑलरेडी 1 2 0 5 4 आणि 2 0 7 -3 आणि -3 आता इथं पहा A म्हणजे आयडेंटिटी दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करण्यासाठी त्या दोघांचा ऑर्डर सेम असावा लागतो मग तिने आयची काही ऑर्डर दिली नाही परंतु दोघांची ऍडिशन दिली आहे म्हणजे याचा ऑर्डर जो आहे तो त्याचा असला पाहिजे 3 into 3 मग काय करा 0 1 0 0 0 1 0 0 0 1 असं घ्यायला पाहिजे नाही का आता पुढे पहा काय होतं ते दिस इज इक्वल टू यांची ऍडिशन करा रे किती होतं पोरांनो 1 plus 1 2 plus 0 0 plus 0 0 5 plus 0 4 plus 1 2 plus 0 0 plus 0 7 plus 0 -3 plus 1 चला ऍडिशन करा रे 1 plus 1 2 2 plus 0 2 0 plus 0 0 5 5 plus 0 5 4 plus 1 5 2 plus 0 2 0 plus 0 7 0 7 -3 -2 तर हे काय झालं A plus I आलं आता काय करा स्टुडंट्स A minus I करा व्हॉट इज A 1 2 0 5 4 2 0 7 -3 minus I म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 आता पुढे पाहा होतं ते चला फटाफट काय करायची सबट्रॅक्शन करून टाका इकडे 1 minus
0 minus 0, 7 minus 0, minus 3 minus 1, minus 3 minus 1 झालं आहे की नाही. This is equal to 1 minus 1 0, 2 0. minus 0 2, 0 minus 0 0, 5 minus 0 5, 4 minus 1 3. 2 minus 0 2, 0 minus 0 0, 7 minus 0 7. minus 3 4. minus 4, minus 1 minus 4. What is this? This is a minus I. आता आपल्याला काय करायचं आहे पोरांनो? a plus I into a minus I. आता a plus I इथं आहे बघा 2 2 0 5, 5 5, 2 0, 7, 7 minus 2. minus 2, a minus I इथं आहे 0 2 0 5 3 2 0 7 minus 4. चला आता दोघांचा मल्टिप्लाय करायचा आहे. रो टू कॉलम कसं केलं पाहिजे? रो टू कॉलम केलं पाहिजे. कसे ते रो टू कॉलम मध्ये बघा. ह्या रोनी या कॉलमला 2 into 0 2 किती रे? 2 into 0 0 right. 5 into 2 किती रे? 10. 0 into 0 किती रे? 0. चला पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला, पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला 2 into 2 काय रे? 4. 2 into 3 काय रे? 6, 6. 0 into 7 किती बाबा? 0, 0. चला पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलम झालं. पहिल्या रोनी तिसऱ्या कॉलमला 2 into 0 0, 2 into 2 4, 0 into minus 4 0. चला 5 into हे दुसऱ्या कॉलमनी पहिल्या रोला 5 into 0 0, 5 into 5 किती रे? 25. 2 into 0 0. चला पहिल्या दुसऱ्या रोनी पहिल्या कॉलमला, दुसऱ्या रोनी दुसऱ्या कॉलमला 5 into 2 10, 5 into 3 15, 2 into 7 किती रे? 14. ओके दुसऱ्या रोनी दुसऱ्या कॉलमला, दुसऱ्या रोनी तिसऱ्या कॉलमला 5 into 0 0, 5 into 2 10, 2 into minus 4 minus 8, 0 तिसऱ्या रोनी पहिल्या कॉलम किती रे? 35 minus 2 into 0 0, 0 into 2 0, 7 into 3 21 minus 2 into किती रे? minus 2 into 7 minus 14. चला 0 into 0 0, 7 into 2 14, 14, minus 2 into minus 4 plus 8. ओके तर हे अशा पद्धतीने पोरांनो बघा हे a plus I into a minus I is equal to पहा काय होतं. फटाफट शिकायचे करा. 0 plus 10 plus 0 10. चला रे 4 plus 6 किती आला रे? 10. 0 plus 4 किती आला रे? 4, 4. 25, 5 इथे किती आला पोरांनो? हे काय रे बघा 10 आणि 15 25 25 आणि परत किती रे? 25 आणि परत 14 किती? 39. चला 8 मधून किती? 10 मधून 8 गेले किती झाले रे? 2. इथे किती? 35. इथे किती? 21 मधून किती गेले पोरींनो? 14 गेले. 14. किती राहतो? किती राहतो रे? 7 राहतो ना? 7 पडायचं का नाही? 7 रे 21. हो 7, म्हणून किती राहतो? 7 राहतो. 14 plus 8 किती रे? 22, 22. अशा पद्धतीने काय झालं पोरींनो? हे a plus I into a minus I काढलेलं आहे. तर थोडं समजलं का? हो हो लिहा मग बरोबर. तुम्हाला पोरांनो
0 plus 0 0 alpha plus 1 0 plus 1 1. What is this? This is a square. तुम्हाला किती दिले स्टुडंट्स काय दिले तुम्हाला a square equal to b आहे का नाही इथं असं लिहा काय लिहा since a square बरोबर b दिलेलं आहे a square म्हणजे किती रे अल्फा स्क्वेअर 0 अल्फा प्लस 1 1 दिस इज इक्वल टू b बघा कसं आहे मग किती आहे 1 आहे 0 आहे 2 आहे आणि 1 आहे जेव्हा दोन मॅट्रिक्स सारख्या असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल असतात असा आपला रूल आहे म्हणून हे बरोबर हे अल्फा स्क्वेअर बरोबर 1 आहे की नाही मग अल्फा इक्वल टू काय झाला रे 1 होतं अल्फा कसं काय काढा वर्गमूळ काढा किती येतो रे 1 येतो किंवा हे घ्या किती येतं हे अल्फा प्लस 1 इक्वल टू 2 आहे अल्फा इक्वल टू काय 2 मायनस 1 अल्फा इक्वल टू काय असं कसंही काढता येतं असं काही इथून काढा तिकडून काढा काही प्रॉब्लेम नाही इथून उलटा वर्गमूळ काढला तर प्लस मायनस 1 लिहू शकतो आपण आहे का नाही वर्गमूळ काढता का होतं प्लस मायनस 1 लिहिता येतं परंतु इथून प्लस 1 येतं इथून काय लिहायचं मग प्लस 1 च लिहायचं अल्फाची किंमत किती आली 1 आली ओके समजलं का सर्वांना ओके तर लिहा पहिला मॅट्रिक्स पहा ए स्टुडंट कसं घ्या रे समीकरण आहे a स्क्वेअर इज इक्वल टू a इनटू a असं लिहिता येतो आपल्याला a ची किंमत घ्या रे फटाफट a ची किंमत घ्या 1 2 2 2 1 2 2 2 1 परत ये बघा रे 1 2 2 2 1 2 2 2 1 आता काय केलं पाहिजे आपल्याला रो टू कॉलम हे रो आहे कॉलम आहे 1 into 1 1 2 into 2 4 2 into 2 4 ओके चला आता पुढे बघा रे पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला बोललं पहिल्या रो दुसऱ्या कॉलमला 1 into 2 2 2 into 1 2 2 into 2 किती रे 4 चला 1 into 2 2 2 into 2 किती रे 4 2 into 1 2 चला पुढे आता झालं का पहिल्या रोनी पहिला कॉलम पहिल्या रोनी दुसरा कॉलम पहिल्या रोनी तिसरा कॉलम झालं ते का दुसरा रोनी पहिला कॉलम 2 into 1 2 1 into 2 2 2 into 2 4 चला 2 into 2 4 1 into 1 1 2 into 2 4 चला पुढे 2 into 2 4 1 into 2 2 2 into 1 2 चला तीसरा रो 2 into 1 2 2 into 2 4 1 into 2 2 2 into 2 4 2 into 1 2 1 into 2 2 2 into 2 4 2 into 2 4 1 into 1 1 this is equal to किती रे 4 plus 1 9 अगेन 8 What is this? This is a square. आता पहा आपल्याला काय करायचे स्टुडंट हो a square minus 4a. What is a square? A square ची काय किंमत आहे रे? तो काय हे 9
5 9 minus 4 Five. 5 Zero. 8 minus 8 0 Zero. 8 minus 8 0 8 Zero. minus 8 0 9 minus 5 9 4 minus 5 8 minus 8 0 8 minus 8 0 8 minus 8 0 9 minus 4 5 5 स्केलर मॅट्रिक्स लावतो आपण डायगोनल मॅट्रिक्स जर डायगोनल वरील सर्व एलिमेंट सारखे असतात आणि बाकी सर्व कसे असतात ते झिरो असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो स्केलर मॅट्रिक्स स्केलर मॅट्रिक्स तेव्हा त्याला असं म्हणतो a स्क्वेअर मायनस 4ab ठीक आहे नाही therefore it is a scalar matrix आहे की नाही हो therefore काय सांगायचं a स्क्वेअर मायनस 4a is a scalar is a काय आहे